आपल्या समोर जी सभा आयोजित केली आहे असे आमचे बंधू महाराष्ट्र प्रवक्ते आदरणीय शिवराय भाऊजी कुलकर्णी, तसेच सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या बडनेरा नगरीतील तमाम मायबापांनो आणि बंधू भगिनींनो आणि तरुण बालमित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तर पहा ही सभा कशासाठी केलेली आहे? जो मूळ गाभा आहे अमरावती बडनेरामधली जनता, बडनेरा तसाच एक ग्रामीण भागामध्ये गणला जातो. अमरावती सिटी आहे, साधा बडनेरा अमरावती नाव जरी देण्याचं म्हटलं तरी आज कित्येक वर्ष झाले. आज मी लहानपणापासून राजकारण पाहत आहे आणि राजकारणामध्ये मी पाहत आहे की बडनेरा नगरीमध्ये दुर्लक्ष कसं होत आहे. बरेचदा आमदार निवडून आलेले आहेत, आता 2 टर्मचा आमदार सुद्धा मी पाहिलेला आहे. मी राजकारणात फक्त 2 वर्ष जरी आली असली तरी लहानपणापासून राजकारण माझ्या म्हणजे मला राजकारणाची माहिती आहे पूर्ण. आणि राजकारणाची माहिती असल्यामुळं की मी पाहून राहिले की आमदार किंवा नगरसेवक किंवा कुठलाही कार्यकर्ता जेव्हा आपण निवडून देतो, जनता जनार्दनात जनतेचा तो खास म्हणजे हे जे असतं ती जनतेची दौलत असते. पण मी स्वतःसाठी काय करावं आणि स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी कसं जगावं असं आमदार आणि नगरसेवक कुठलाही असो का जेव्हा आपण निवडून देतो, मंत्री असो, तर त्याचं कर्तव्य असतं. तर विजय मिलची जागा, विजय मिल म्हणजे आमच्या बडनेरा नगरीचा सर्वात महत्वाचा गाभा असतो. गाभा होता कारण की हजारो कामगार त्या मिल मजुरांवर, मिल म्हणजे कामगार त्याच्यावर रोजीरोटी होती आणि ही सर्व वस्ती जी बहुजनांची आहे आणि हजारो मायबापांचे जे आज रोजीरोटी हिसकावलेली आहे यासाठी ही सभा ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर विजय मिलची जी जागा आहे असं नाही तर तिथे टेक्सटाईल मिल होईल अशा प्रकारे आम्हाला आज दिलेली आहे. त्याचबरोबर ते नाही तर आम्ही म्हणजे जे कामगार आहेत, जे तमाम कामगारांचं रक्त त्या जागेमध्ये आहे, त्या तमाम कामगारांच्या भावना त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत, त्यांना आम्ही काहीतरी 225 स्क्वेअर फुटांची जागा करून आम्ही तुम्हाला घरं बांधून देऊ असा पुरावा सुद्धा सादर केलेला आहे. पण हे कुठे गेलं आणि केव्हा होईल यासाठी जनतेने जागरूक होणं महत्वाचं. आणि ही सभा कशासाठी आयोजित केली? स्वतःसाठी आयोजित केलेली आहे का? काहीतरी याच्यामध्ये स्वार्थ आहे का शिवराय भाऊंचा? आणि तुम्ही पाहिलेला आहे, मी तर आता 2 वर्षाचा अनुभव, पण आम्ही त्यांचे वडील हे माझे गुरु होते, त्यांची एक शिक्षिका होती आणि तुम्हाला माहित आहे हा स्वच्छ व्हायला वेळ लागेल. पण आम्ही 10 वर्षापासून पाहतो आहे इथे जे आपला आमदार असतो, हा आमदार म्हणजे काय असतो की हा मूळ गाभा असतो. कुठल्याही जनतेचे दुःख जे असतं हे जनतेच असतं. आणि काय आहे अन्न आजकाल आजच्या परिस्थितीमध्ये मला नाही वाटत कोणी गरीब असेल म्हणून. दररोज कोणीतरी म्हणजे असं उपाशी सुद्धा मरत नाही. कालची परिस्थिती होती, कालची परिस्थिती अशी होती की भुकेल्यांना अन्न द्या, तहानल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या. तुम्हाला माहित आहे महान कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांची लढाई होती तर कोणत्याच वर्गात गेले नाही, पण महान कर्मयोग्यांनी हा धडा दिला त्यावेळेस. पण आताची परिस्थिती मात्र सर्वांनाच अन्न मिळत आहे. एका दिवसाच्या किराण्यानं कोणाचं भलं होणार नाही. अरे द्यायचं असेल तर आमचे जे नागरिक आहे, तरुण बांधवांना काम द्या. भूलो सभी को मगर माँ बाप को भूलना नहीं, उपकार अगर तो इसकी इस बात को भूलना नहीं. कुठेतरी त्या वडिलांचा आशीर्वाद घ्या, या तरुण बंधूंना काम द्या. जशी विजय मिलची जागा आहे, कारखाने असो, कुठलं तरी टेक्सटाईल मिल असो, कुठे आहे बडनेरात? आणि बडनेरातले मुलं आज पुण्याला जात आहेत, नागपूरला जात आहेत, पण इथे सुद्धा काहीतरी पाहिजे. आता आम्हाला भूक लागलेली नाही, भूक लागलेली आहे ती विकासाची भूक लागली आहे. काहीतरी विकासात्मक काम बडनेरामध्ये झालं पाहिजे. नवीन वस्ती असो, जुनी वस्ती असो, किती बेकार आहे. कितीतरी मुलं BE, ME, त्याचबरोबर BA, MA आणि आमचे तरुण मुलं भरकटत आहेत. त्यांना काय आहे आज MA, MCOM मुलगा ऑटो चालवतात का? त्याला इथं काम नसावं? मग आमदारकीने नुसतं हेच करावं का? वेळ आली की किराणा वाटा, वेळ आली की नाही बा तुम्हाला साडी, किती साडी आजकाल प्रत्येकाला साडी मिळून राहिली, प्रत्येकाला सर्वच आहे. मला नाही वाटत 100 रुपये रोज कोणी कमावत आहे आणि रोज आणि एका दिवसाचा किराणा काय 200-250 रुपयाचा किराणा सहज आणू शकतो आपण, सहज जेवू शकतो. पण तो किराणापेक्षा आमचा जो मजूर वर्ग आहे, आमचे जे बांधव आहे यांना काम मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या दिवशी आमच्या समोर ते आणतात की नाही बा देशी दारू मध्ये पैसे खाल्ले. मी एकटीच आहे बीजेपीची आणि 3 MIM आहे, तरी मी माझ्या परीनं माझं कर्तव्य जे आहे आम्हाला भाऊचं नेहमी ताई इथं असं नाही, ताई तिथं तसं नाही, योग्य मार्गदर्शन आम्हाला करतात. आणि आमदारकीमध्ये आणि नगरसेवकांमध्ये बराचसा फरक असतो. पण जेव्हा ते इतर एरियामध्ये जातात आणि त्यांना म्हटलं जातं की माझी रस्ता करा, नाली करा, तर तुमचा नगरसेवक कोण आहे हे योग्य वाटते का? माझं असं म्हणणं नाही आहे, माझा काही विरोध नाही आहे. तुम्हाला माहित असतं पिक्चर
विश्वास ठेवू नका असं मी स्वतः म्हणत होती. परंतु माझं काही वैर नाहीये, त्यांच्याशी वैर नाहीये, ते सुद्धा माझ्या बंधूच आहे. पण जी राजनीती आहे ती कशी वापरायची, की एक नगरसेवकाचा निधी तुटपुंजा निधी असतो आणि 25 पैशामध्ये ही काय करेल, नाही तुमचा नगरसेवक कोण आहे, तुमच्या नगरसेवकांना म्हणा. त्यानंतरची दुसरी गोष्ट, आज माझे बाबा दररोज त्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी एक मातंग समाजाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा पुतळा आज 15 वर्षापासून तिथे पुतळ्याला जर विरोध करत असेल तर आमदार रविभाऊ राणाने. आणि का त्या पुतळ्याला विरोध असावा, कारण आम्ही गरीब आहोत, आम्ही प्रामाणिक आहोत. त्या पुतळा तो माणूस मरते आहे त्या पुतळ्यासाठी. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पूर्ण नियोजन केलं होतं, बस उद्या सकाळी पुतळा बसावं, त्या संध्याकाळी तुम्ही नियोजन रद्द करता. कुठे म्हणजे कुठे आज त्या माणसाच्या डोळ्याला झोप नाही. आणि का त्या पुतळ्याला विरोध, का गरीब जनतेशी मेलेल्या, अरे तुम्हाला माहित आहे मांजर सुद्धा मेलेल्या उंजराला खात नाही, मांजर सुद्धा मेलेल्या उंजराला खात नाही, जो तर करत असतो त्याच्यावर छाप मारतो. आणि तुम्ही मेलेल्या माणसाची रक्त खाता, अजून यापेक्षा काय आहे. म्हणून मायबाबा माझं चुकलं असेल तर मला माफ करा. वेड वाकडे बालकाचे गोड करतील गोड मायबाप, हे शेवटी म्हणते. आणि शेवटी एकच म्हणे, आता सावधान जनतेनो, आपसी वाद टाळा, एक संगतेची ग्वाही द्या उभ्या जगाला. पान इतिहासाचे इथे जागवावे, सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय उगवत्या भाषेत मांडलेली आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव श्रीकांतजी राठी ही आपली भूमिका मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. परमेश्वरच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. आज बडनेरामध्ये लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याकरता लोकशाही मार्गाने निवडून गेलेले जनप्रतिनिधी कशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटतात आणि स्वतःचे घर भरतात, याकरिता या बडनेराच्या एका प्रामाणिक माणसाला, आमच्या शिवराय भाऊंना काय जंग पछाडावं लागत आहे. व येणाऱ्या काळामध्ये या लोकशाहीचं रक्षण करण्याकरता जनतेला जागृत करण्याचं पवित्र कार्य त्यांनी येत्या काही महिन्यांपासून हाती घेतलेलं. इथे उपस्थित मंचावरील सर्व गणमान्य व्यक्ती आणि बडनेरातील प्रामाणिक जनता, सन 2009च्या निवडणुकीपूर्वी वडगाव विधानसभा मतदारसंघ संपून बडनेरा विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. या रचनेमध्ये बडनेरापासून ते रिणमोचन पर्यंत हा मतदारसंघ, बातकुली परिसरात रिणमोचन आणि इकडे निम्नवारी पर्यंत हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर असा हा मतदारसंघ आहे. काही शहरी भाग आणि काही ग्रामीण भाग असा संमिश्र असा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये यापूर्वी ज्या पद्धतीने हुकुमशाही राबवल्या जात होती, एक नवीन उमेदाचा माणूस, एक नवीन मुलगा आपल्या बडनेराच्या जनतेला काहीतरी न्याय देईल आणि नवीन स्वप्न त्या माणसांनी आपल्या संपूर्ण बडनेराच्या जनतेला दाखवली. त्यामध्ये पहिलं, बडनेराच्या विजय मिल मध्ये मी मोठा उद्योग आणेल, मी बडनेराचं ट्रामा केअर युनिट हे आधुनिक करेल, मी अमरावतीच्या सूतगिरणीचा पोंगा वाजवून तिथल्या मजुरांना पुन्हा सूतगिरणी चालू करून देईल, त्यांचं थकीत वेतन त्यांना मिळवून देईल. आणि सगळ्यात महत्वपूर्ण बातमी, मी भातकुली तहसील भातकुलीला स्थलांतरित करेल, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा आमच्या भातकुलीच्या वाल्मिक चौकामध्ये या माणसांनी वाल्मिक चौकामध्ये महर्षी वाल्मिकीच्या समोर त्यांच्या शपथपूर्वक हजारो लोकांसमोर घेतली होती. आज 10 वर्ष झाली. गोष्टीचा बाजार. पहिले म्हणे माझ्या अंगात रामदेव बाबाचं रक्त, रामदेव बाबाच्या रक्ताच्या वर्षावर निवडून येऊन गेला. रामदेव बाबाचं नाव घेऊन लोकांना मूर्ख बनवलं. बातकुलीत तहसील आणतो, ट्रामा केअर युनिट सुरू करतो, विजय मिलची जागा, तिथे उद्योग आणतो आणि ज्या दिवशी निवडून येईल त्या दिवशी विजय मिल, दुसऱ्या दिवसापासून विजय मिलच्या कामासाठी सुरुवात करतो. अशा अनेक घोषणा त्या माणसाने केल्या. नेमकं झालं काय? स्वतः आमदार झाला, मग स्वप्न पाहिली की बायको खासदार झाली पाहिजे, मग याच्या अंगात आलं शरद पवारचं रक्त. रामदेव बाबा गेले, आता शरद पवार आले.
अरे वेळोवेळी या माणसाच्या अंगातलं रक्त बदलतं. कधी म्हणत मुख्यमंत्री माझ्या खिशात. अरे मुख्यमंत्री तुझ्या खिशात आहे तर विजय मिल मध्ये उद्योग का नाही आला? सांग ना समोर येऊन. आतापर्यंत जितके मुख्यमंत्र्याच्या मागतून हिंडला त्या सगळ्यांचे फक्त फोटो दाखवायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचं. याच्याशिवाय दुसरं केलं काय मागच्या 10 वर्षामध्ये? हा प्रश्न जनतेने त्याला विचारायची गरज आहे. आणि येत्या काळामध्ये अशा लोकांना भूलथापा देऊन स्वतःचे घर भरणाऱ्यांना आपण त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. आता या विजय मिलच्या प्रकरणात अरे आमचे शिवराय भाऊ हे प्रदेशाचे नेते आहेत, ते प्रदेशाचे प्रवक्ते आहेत, परंतु त्यांना एका गोष्टीचा तो त्रास होऊन राहिला की मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या प्रदेशाचा प्रवक्ता आहे, मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे आणि माझ्या जन्मभूमीमध्ये अशा प्रकारचे लबाड धंदे इच्छे जनप्रतिनिधी करत आहे. तर तेव्हा आपल्या जन्मभूमीमध्ये होणारे घोटाळे माणसाला तीव्र वेदना देतात आणि त्या वेदनेतून तो माणूस पेटलेला आहे. लोक म्हणतात की महाराष्ट्राचा प्रवक्ता याला काय गरज आहे? अरे ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीशी जर कोणी बेमानी करत असेल तर त्या भूमिपुत्राचं कर्तव्य आहे की तिथचे सगळे घोटाळे उघडकीस काढले पाहिजे. आता मी भातकुलीचा भूमिपुत्र आहे. माझ्या पूर्ण परिसराला माणसाने मूर्ख बनवलं. काय म्हटलं? जोपर्यंत मी भातकुलीत असेल आणि तुम्ही लग्न करणार नाही. अरे किती खोटा बोलशील राजा. तहसील तर आलीच नाही, लग्नही केलं, पहिल्या लेकराचंही बारसं साजरं केलं, दुसऱ्याचं साजरं करून टाकलं, अजून बातकुली तहसीलचा पत्ता नाही आणि श्रेय लाटाले सगळ्यात समोर येतं. आणि लोकांनी म्हणतात की मुख्यमंत्री माझ्या खिशात आहे. आपल्या भावाचा माल आहे का मुख्यमंत्री आपल्या खिशात आहे? या भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून त्या मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसवला. याच्यासारख्या त्यांच्या खिशात ठेवला. आमचे मुख्यमंत्री नाही आहे, ते आमचे प्रामाणिक नेते आहे, त्यांची एक विकासाची दिशा आहे. पण हे तर कुठेही काही लावतात. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रपती पदावर उमेदवार निवडून आला, हे म्हणे यांच्याच मार्गाने निवडून आला. अरे मी तो म्हटलं काही सांगता येत नाही, पाकिस्तानचे राष्ट्रपती निवडून पाठवू शकते आणि पेपरने बातम्या देऊ शकते, इतकं बोगस आहे. आणि शिवराय काही सांगता येत नाही, पुढच्या निवडणुकीत हे सांगून देईल रविराणाच्या समर्थनाचा पाकिस्तानचे राष्ट्रपती नियुक्त, काही सांगता येत नाही. असे पेपरला फोटो देऊ शकतात ते. अरे यांनी अनेक वेळा लोकांना मूर्ख बनवलं. आता नेमकं तुम्हाला एक छोटं भातकुलीचं उदाहरण सांगतो, बाकीचं तुम्हाला शिवराजी सांगणारच आहे. भातकुलीमध्ये महाराष्ट्रातलं एकमेव असं उदाहरण आहे जी तहसीलच्या नावानं भातकुली आहे. भातकुलीच्या नावानं तहसील आहे आणि आमचं कार्यालय सगळ्या तालुक्याचे कार्यालय अमरावतीला आहे. आणि या गारुड्याने त्या बरोबर हा विषय पकडला. याला माहित होतं त्या भागातले जर मतं घ्यायचे असेल तर आपण निश्चितपणे या विषयाला हात घातला पाहिजे. मोठे भोंगे फिरवले, मोठा रामदेवाचा फोटो, मोठं योगाचा आणि योग करो निरोगी राहो, काय काय नाटक भातकुलीत असेल, भातकुलीत आणतो, असं करतो तसं करतो. काय नाही, 10 वर्ष संपायला आले, पीक कुठंच काही दिसत नाही. आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं तहसीलची ऑर्डर 2016 मध्ये केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी भातकुली तहसीलचे आदेश करतोय, परंतु याचं श्रेय सर्व जनप्रतिनिधींना आमच्या पक्षांना सोबत घेऊन द्यायचं. तहसीलची ऑर्डर कमिशनर ऑफिस पर्यंत पोहोचत नाही, त्याच्या पहिले सुरू झाले मी आणली. अरे तुम्ही आणली राजा, तुम्ही जनप्रतिनिधी आहे, तुम्हाला श्रेय मिळालंही असतं, पण थोडा संयम तर ठेवा. कायदा आणि आपला जनप्रतिनिधी याचा दूरान्वय संबंध नाही. जे कल्ला करत बसले भातकुली तहसील आणतो, भातकुली आणली आणि त्या कल्ल्यात काय झालं, आमचा बडनेरा मतदारसंघाच्या भातकुली तालुक्याचं आणि तुळसा मतदारसंघाच्या भातकुली तालुक्यातल्या लोकांचं त्याच्यामध्ये भांडण आहे. तिकडले लोक म्हणतात की अमरावतीला ठेवा, इकडले म्हणतात भातकुलीला आणा आणि हे कल्ला करण्यातच मग्न राहिले. यांना साधं समजलंही नाही की याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रकरण जाऊन स्टे येऊ शकतो आणि हे कल्ला करत बसले. जी गोष्ट कोणाला माहित नव्हती ती यांच्या कल्ल्याने माहीत झाली आणि तिकडचे लोक हायकोर्टात गेले, हायकोर्टातून स्टे आणून ठेवला आणि याच्या श्रेय लागण्याच्या नादामध्ये आमची तहसील आता कोर्टात पोहोचली. म्हणून तुम्हाला सांगतो या विजय मिलच्या बद्दल तसंच होणार आहे. याच्या जमीन गिळकण्याच्या प्रकरणामध्ये बडनेराचा कुठलाही विकास होणार नाही आणि असे आता जमीन गिळकणारे हे भूमाफिया, आता यांचा आपण विषय पाहिला. यांनी जे जे म्हटलं हे 5 गोष्टी तुम्ही निश्चितपणे आता जेव्हा केव्हा इथे येतील त्यांना विचारा की भातकुलीचा श्रीकांत जाधव
सांगितलं होतं की नव्हतं? सांगितलं की मी सूतगिरणी चालू करतो, मी सूतगिरणीच्या मजुरांना त्यांचे थकीत पैसे मिळवून देतो, बातकुली तहसील आणून देतो, अजून काय काय नाही म्हटलं. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ती कोणती ट्रेन फिरवली प्लॅस्टिकची अमरावतीत आणू, आता कुठं आहे विषय त्याचा? अरे यांचं सोडा. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पुलं त्या खासदार अडसुळानं मंजूर करून आणलेले पुलं आणि त्याचे उद्घाटन करायला हे जातात. आता इतकं साधं पडलेल्या लोकांना मूर्ख समजतात का हे, की जे डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे त्याचं उद्घाटन राज्याचे जनप्रतिनिधी कसे काय करू शकतात? त्या सेंट्रल गव्हर्नमेंटची निधी आहे, त्याचा उद्घाटनाचा अधिकारच प्रोटोकॉलनुसार त्या खासदारांना. तुम्ही काही मूर्ख बनवता आणि कशाही पद्धतीच्या लोकांची दिशाभूल करता आणि कोणत्या पद्धतीची तुम्ही भाषा वापरता, कोणत्या पद्धतीची भाषा वापरता हे तर त्यांनी स्वतःच कबूल केलं. कधी म्हणतात रामदेव बाबांचं, कधी म्हणतात शरद पवारचं, कधी म्हणतात आता जसा दिसला सरडा कसा रंग बदलते त्या पद्धतीने रंग बदलते. आता मंत्री माझ्या अंगात देवेंद्र फडणवीसचं रक्त आहे, उद्या अजून काही म्हणत. अरे तुम्ही बेमानासारखे बोलता, तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा लोकांनी आणि का बरं ठेवायचा? आता उठल्या सुटल्या आमच्या पालकमंत्री बद्दल बोलतात. अरे कुठं त्या पालकमंत्री आमचे, तुम्ही कुठं? चवन्नी छाप आमदार, काय बोलता तुम्ही कोणाला? तुमचं काय म्हणणं आहे? एकीकडे आमच्या मुख्यमंत्र्याचे तळे साठता आणि दुसरीकडे आमच्या पालकमंत्र्याबद्दल तुम्ही अनुद्गार काढता. पण तुमचं म्हणणं काय? अरे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो मंत्रिमंडळ गठनाचा, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय काय चुकीचा असं म्हणणं आहे का तुमचं? मग हिंमत असेल तर बोलून दाखवा तसा. मुख्यमंत्र्यांनी माननीय प्रवीण भाऊंना त्या गजानन भक्तांना अमरावतीची सूत्रे हाती दिली. एक असं उदाहरण दाखवून द्या आमच्या पालकमंत्र्यांचं की तुमच्यासारखे कुठं भूमाफिया कोणत्या मिलची जमीन त्या माणसाला दाबली असेल तर त्या माणसाला तुम्ही काय तलांक लावायचा प्रयत्न करता? तो दाता माणूस आहे पोटेसाहेब आमचा, त्याच्याबद्दल तुम्ही अशी उद्गार करता? तुमची संस्कृती तशी आहे, तुमची लायकी नाही आमच्या पालकमंत्र्यांची पायरी चढायची, तुम्ही काय त्यांच्याबद्दल उद्गार काढता? तुम्ही स्वतःच बालक आहे, त्यांना काय बालक म्हणता तुम्ही? आणि आज बालक आमच्यापेक्षाही बालक आहे. लहान मोठ्याची अक्कल नाही बोलायची. कशा पद्धतीने आपण या चांगल्या सभ्य समाजामध्ये बोललं पाहिजे हा एक पद्धत असते. आणि तुम्ही निवडून गेलेले जनप्रतिनिधी आहात. भारतीय जनता पार्टीचे बडनेरा मंडलाचे अध्यक्ष माननीय माझे मित्र माननीय किशोरभाऊ जाधव, इथे उपस्थित असलेल्या भाजपाच्या बडनेरातल्या नगरसेविका, आताच या कार्यक्रमाला आलेले माजी नगरसेवक आणि बडनेरा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख माझे मित्र मिलिंदजी बांबल, ज्यांचं चांगलं भाषण आपण आता इथे ऐकलं आणि जे लढा देत आहेत भातकुलीच्या हक्कासाठी ते माझे मित्र श्रीकांतजी राठी, मंचावर उपस्थित असलेले विजय मिलच्या कामगारांसाठी ज्यांनी दीर्घकाळ लढा दिला, माननीय नितीनजी गडकरींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता कामगार संघ स्थापन करून इथल्या मजदूरांना हक्क मिळाला पाहिजे आणि सुरत पॅटर्न नुसार पैसे मिळाले पाहिजे यासाठी ज्यांच्या संघटनेने अजूनही आपले श्रम आणि परिश्रम आणि आपले प्रयत्न सोडले नाही असे शाकीरभाई, मंचावर उपस्थित असलेले आमचे विशुभाऊ, भातकुली तालुक्यातून आलेले विनोदजी सवई, सतीशजी आठवले, उज्ज्वलजी अंबाडे, मंचावर उपस्थित असलेले अण्णूभाऊ शर्मा, विवेकजी चुटके, उमेशजी निलगे, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख सन्माननीय पूजाताई जोशी, इथे उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, जवळजवळ 2-3 महिन्यांपासून विजय मिलच्या जागेसंदर्भातल्या बातम्या सगळीकडे छापून यायला लागल्यानंतर या जिल्ह्यात पुन्हा एकदा विजय मिलची चर्चा सुरू झाली. नव्या पिढीला विजय मिल फारसा माहीत नसेल, पण जे माझ्या वयोगटाचे आणि माझ्यापेक्षा मोठे माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना आठवत असेल की आपल्या सगळ्यांचं लहानपण हे विजय मिल मध्ये गेलेलं आहे. विजय मिलच्या गणेशोत्सवामध्ये आम्ही पोत्यावर बसून
शोले सिनेमा पाहिलेला आहे. विजय मिलच्या गणेशोत्सवामध्ये आम्ही ऑर्केस्ट्रा पाहिलेला आहे. आपण सगळे गोरगरीब लोक वर्षभर विजय मिलच्या त्या 10 दिवसाच्या गणेशोत्सवाची वाट पाहत होतो आणि तिथे जाऊन गणेशोत्सव साजरा करत होतो. तिथे जाऊन आपल्याला सिनेमा बघायला मिळायचा, चांगले चांगले ऑर्केस्ट्रा तिथे आपल्याला पाहायला मिळायचे. हा आपला सगळ्यांचा विजय मिलशी संबंध होता. या शहरातले जेव्हा विजय मिल पूर्ण चांगलं काम करत होता तेव्हा 3,500पेक्षा जास्त लोक विजय मिल मध्ये काम करायचे. त्यांच्या भरोशावर या शहरातल्या 3,500-4,000 लोकांचे कुटुंब चालायचे, छोटे मोठे उद्योग चालायचे, छोटे मोठे व्यापार चालायचे. पण दुर्दैवाने हा विजय मिल बंद पडला. हा विजय मिल बंद पडल्यानंतर कामगारांचा लढा चालू राहिला आणि या जिल्ह्यातले जे जे भूमाफिया आहेत, ज्यांचे डोळे भूखंडावर आहेत, अशा सगळ्या भूमाफियांचे डोळे त्या बंद पडलेल्या विजय मिलच्या जागेकडे वळू लागले. आज या ठिकाणी मी जे कागद तुमच्या समोर आणलेले आहेत, मी जे अमरावतीच्या पत्रकारांना उपलब्ध करून दिले, ती 140 पानांची फाईल आहे. या बसा. ही 140 पानांची फाईल मी तयार केलेली नाही, ती शासनाच्या दरबारची फाईल आहे. हे सगळे दस्तऐवज शासनाच्या शिक्क्यासहित आहेत. हे माझ्या हातात आहेत. त्यातले निवडक काही कागद मी इथे घेतले आणि 140हून अधिक कागद जे आहे त्याचा गठ्ठा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. ज्यांना पाहायचा आहे ते माझ्याजवळ बघू शकतात. याचे खुलासे मी नंतर करणार आहे. आणखी काही नावं घेणार आहे सभेमध्ये मी. 2009ची निवडणूक लागली. आता श्रीकांत राठेंनी उल्लेख केला. या 2009च्या निवडणुकीमध्ये एक तरुण उमेदवार अपक्ष म्हणून या मतदारसंघात उभा राहिला. रुपडं चांगलं होतं. तुम्ही शांत बसा, बोलू नका बरे. रुपडं चांगलं होतं, इनोसंट चेहरा होता, स्मार्ट पोरगा होता, तरुण होता. बडनेरच्या लोकांना सांगितलं की 2009च्या निवडणुकीमध्ये सांगितलं, या चौकात सांगितलं, बारीपूर या चौकात सांगितलं, सावता मैदानावर सांगितलं, आठवडी बाजारात सांगितलं, घराघरात पॉम्पलेट वाटले, त्या पॉम्पलेटवर सांगितलं, लोकांच्या पाया पडताना सांगितलं. काय सांगितलं की या विजय मिलच्या जागेवर मी आमदार झाल्याबरोबर उद्योग आणेल. बडनेरच्या लोकांनी विश्वास ठेवला. मित्रांनो, यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत कोणाच उमेदवाराला जेवढं मतदान मिळालं नाही तेवढं मतदान रवी राणा नावाच्या माणसाला या बडनेरा शहरातल्या लोकांनी दिलं. काय सांगितलं होतं? का दिलं मतदान? चांगला दिसतो म्हणून नाही. 2009च्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला हे सांगितलं की मी या विजय मिलच्या जागेवर पुन्हा एकदा मोठा उद्योग आणेल आणि मोठा उद्योग आणल्यानंतर बडनेरातल्या बेरोजगार लोकांच्या हाताला पुन्हा काम मिळेल म्हणून आम्ही मतदान केलं होतं. आम्हाला आनंद वाटला या आमदाराचा. 2009 साली हा माणूस आमदार झाल्याबरोबर यांनी 16 जानेवारी 2010 या माणसाने 16 जानेवारीला तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण यांना पत्र लिहिलं. हे पत्र लिहिल्यानंतर आम्हाला आणखी आनंद वाटला की चला बा, आमदार दिलेल्या आश्वासनांना जागून राहिला. त्यावेळी मित्रांनो तुम्हाला माहित असायला पाहिजे की जागा कुणी कुणी मागितली होती माहिती आहे? ही विजय मिलची एवढी मोठी जागा, ही जागा मागितली होती क्रमांक 1. या देशाचे राष्ट्रपती म्हणून, ज्यांचा आपण महिला राष्ट्रपती म्हणून ज्यांचा आपण गौगवा करतो, त्या प्रतिभाताई पाटील, त्यांचे पती डॉक्टर देवीसिंग शेखावत, त्यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांच्या श्रमसाधना ट्रस्टनी ही जागा गिळण्याचा पहिला प्रयत्न केला. दुसरा प्रयत्न, 10 वर्ष आम्ही ज्याला भरभरून मतदान केलं त्या शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी ती जागा गिळण्याचा प्रयत्न केला. हातात हात मिळवून केला. काही पक्षभेद नाही. काँग्रेसचा माजी आमदार, शिवसेनेचा माजी आमदार, दोघं हातात हात मिळवलं आणि सांगितलं अर्धी जागा तू घे, अर्धी जागा मी घेतो. त्यात रवी भाऊ राणा निवडून आले आणि यांनी पहिलं पत्र लिहिलं. हे पत्र वाचल्यानंतर, मी तेव्हा पत्रकार होतो मित्रांनो, माझ्या देखील बातम्या माझ्याजवळ आहेत.
मला देखील आनंद झाला की चला कोणी माहिती निघाला की खरं बोलून राहिला. त्यांनी अशोकराव चव्हाणांना पत्रात काय दिलं माहिती आहे की बडनेरा येथील विजय मिलची जागा खासगी संस्थेला न देता त्या ठिकाणी परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता टेक्सटाईल पार्क आणि रेडीमेड गारमेंट झोनची निर्मिती करण्यात यावी. चांगली मागणी आहे की नाही आहे? असं जर कोणी म्हटलं की बडनेरामध्ये आश्वासन दिल्यानंतर रवी राणा ते लवकर विसरत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. कोणतंही आश्वासन देणे हे त्यांचं काम आहे आणि आश्वासन दिल्यानंतर ते गाडीत बसले की आश्वासन विसरतात. कारण ती खोटं बोलण्याची सवय या माणसाला जडली असल्याचं 16 जानेवारी 2010 आपल्या लक्षात आलेलं नव्हतं. आपण भाबले लोक होतो, आपण विश्वास ठेवला. याच माणसाने त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रामध्ये कबूल केलं की मी जनतेला शब्द दिला होता बडनेराची जनता मला माफ करणार नाही, म्हणून मला विजय मिलच्या जागेवर टेक्सटाईल पार्क आणि रेडीमेड गारमेंट झोन पाहिजे. साहेब द्या, नाही तर बडनेराचे लोक मला मारतील. या कळवळ्याने हा रवी राणा बोलला आणि आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की वा वा बढिया, छान आमदार मिळाला. वाजवल्या की नाही टाळ्या? आगे बढ़ो. आमच्या इथले सगळे युवक त्याच्या मागे लागत होते की आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. आपल्याला काय माहित की या माणसाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. हे पत्र काढलं, मिल चाळीत गेला. आमचे गोर गरीब लोक, आमची आंबेडकरी जनता तिथे राहते जास्त प्रमाणामध्ये. सगळे मागासवर्गीय तिथे राहतात, सगळे बहुजन समाजाचे लोक राहतात. हँड टू माउथ आहेत, सकाळी कमवतात तेव्हा त्यांची संध्याकाळची तव्यावरची भाकर पडते. त्या लोकांच्या घरांमध्ये जाऊन सांगितलं का इथं उद्योग येणार आहे, काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका. ते लोक बिचारे सत्कार करायला लागले. आपल्या पदरचे 15-20 रुपये मोठ्या मुश्किलने खर्च करून इथूनच हार निवडून त्यांच्या गळ्यात टाकायला लागले. मात्र लवकरच मित्रांनो या माणसाने भ्रमनिराश केला. 1 वर्ष जात नाही, मागणी काय केली होती? टेक्सटाईल झोन आणा, गारमेंटचा झोन आणा, गारमेंट पार्क आणा. आणि गारमेंट पार्क आणला पाहिजे असं सरकारला जेव्हा वाटायला लागलं आणि सरकारने त्यातली काही जागा ही गारमेंट झोन साठी आणि टेक्सटाईल पार्क साठी राखीव केली. राखीव केल्याबरोबर आमदार रवी राणा नावाच्या माणसाची नियत केली. आता जर राखीव केली सरकारने तर तिथे कोणाचा उद्योग यायला पाहिजे? सरकारचा उद्योग यायला पाहिजे. यायला पाहिजे की नाही? हो की नाही सांगा तुम्ही? जर एखादी जागा रेडीमेड गारमेंट झोन साठी, टेक्सटाईल पार्क साठी जर राखीव केली असेल आणि जर सरकार वस्त्रोद्योग महामंडळाने ती जागा मागितली असेल तर तिथे उद्योग कोणाचा यायला पाहिजे? सरकार जायला पाहिजे. ती जागा कोणाच्या ताब्यात जायला पाहिजे? सरकारच्या ताब्यात जायला पाहिजे. जायला पाहिजे की नाही? हो की नाही सांगा तुम्ही? जायला पाहिजे ना. मित्रांनो काय केलं माहितीये? या आमदार रवी राणा नावाच्या माणसाने ती जागा जशी राखीव करण्यात आली टेक्सटाईल झोन साठी तशी स्वतःची राणा टेक्नो व्हेंचर नावाची कंपनी तयार केली. राणा टेक्नो व्हेंचर नावाची कंपनी तयार केली. गरीब लोकांना समजत नाही, सामान्य लोकांना समजत नाही. सामान्य लोकांना सांगितलं आपण टेक्सटाईल पार्क आणणार आहोत, आपण टेक्सटाईल पार्क आणणार आहोत, लोकांना काम मिळणार आहे, लोकांना काम मिळणार आहे हे लोकांना सांगत गेले आणि तिकडे कागद फिरवत गेले. सरकारच्या दरबारामध्ये कागद काय फिरवले? पृथ्वीराज चव्हाण साहेब तोपर्यंत मुख्यमंत्री झालेले होते. त्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आपले हे लोकप्रिय आमदार हार घालून घेणारे गळ्यातले, मी तर यांना म्हणतो तुम्ही अशी बनवा चित्रपट पाहिला का? त्यात ते अशोक सराफ आणि ते लक्ष्मीकांत बेर्डे बायका बनतात आणि सगळ्यांना फसवणूक करतात. बिचारांना घर मिळत नसते म्हणून त्या आंधळ्या मावशीची फसवणूक करतात. आपण आंधळे नसतानाही आपल्या या नटसम्राटांनी त्यांच्यापेक्षाही जास्त फसवणूक आपली केलेली आहे. हा सगळ्यात मोठा नटसम्राट आहे महाराष्ट्रातला. याला पुरस्कार द्यायला पाहिजे. ते झी गौरव अवॉर्ड पाहतो ना आपण टीव्हीवर की उत्कृष्ट नटाचा पुरस्कार कोणाला? तर त्याच्यातल्या त्या नटांना पुरस्कार न देता या रवी राणाला नेलं पाहिजे आणि याला पुरस्कार दिला पाहिजे. तिथे याच्या इतका उत्तम नटसम्राट तुम्हाला महाराष्ट्रात दुसरा कोणीच सापडणार नाही. आपण लोक वाट पाहत होतो की इथे कारखाना येईल आणि या माणसाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की शीट नंबर 6 प्लॉट नंबर 2 विजय मिल बडनेरा. या लक्षात घ्या मित्रांनो, 13,57,000 आकडे लक्षात घ्या. 13,57,000. बापरे, इतका मोठा आकडा मला वाचताना अडचण जाऊन लागली. 13,57,956 चौरस फूट जागा ही राणा टेक्नो व्हेंचर या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला
कायमस्वरूपी मालकी हक्काने लीजवर देण्यात यावी अशी मागणी राणा यांनी केली. मी काय आरोप करून आलो की विजय मिलची जागा घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि हा त्याचा पुरावा आहे. तुमचं पत्र आहे स्वतःचं, माझं नाही. सरकार दरबारी असलेलं पत्र आहे, मंत्रालयातून काढून आणलेलं पत्र आहे, सगळा पत्र व्यवहार तुम्ही केलेला आहे. आणि हे पत्र मागणारा राणा टेक्नो व्हेंचरचा एक मालक तुम्ही होते आणि तुमचा दुसरा पार्टनर हाच डॉक्टर आशिष मालू होता. या आशिष मालूच्या मुद्द्यावर मी नंतर येईन. हा प्रयत्न झाल्यानंतर आपले स्टँडिंग कमिटीचे तेव्हाचे महानगरपालिकेचे सभापती आपल्या बडनेराचे नगरसेवक जावेद मेमन होते. या जावेद मेमननी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जावेद मेमननी जाहीर केलं, आपल्या इथले बरेचसे कार्यकर्ते बडनेराचे त्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते, त्यांनी जाहीर केलं की टेक्सटाईल पार्कच्या नावाखाली रवी राणा जागा गिळायला निघाल्या. पण बडनेराच्या लोकांचा एवढा अंधविश्वास होता मित्रांनो की आम्ही तेव्हाही त्याचा सत्कार केला की नाही हो, बडनेराची जनता राणाच्या पाठीशी. हे बातम्या बघा तेव्हाच्या, मी आताच्या नाही सांगत. ही अमरावती लाईव्ह मध्ये आलेली बातमी 11 सप्टेंबर 2012ची. विजय मिलची जमीन राणा कंपनीच्या घशात घालण्याचे षडयंत्र. ही बातमी छापून आली. ही बातमी छापून आल्यानंतरही त्यांनी बरोबर बडनेरातल्या विजय मिल मधल्या जाकीरभाई जमाल इथे आल्या, त्यांचं स्वागत करतो. बडनेरातल्या विजय मिल मधल्या लोकांना जवळ घेतलं, त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी उद्योग आणून राहिलो, हे खोडके साहेबांना पावल्या जाऊन नाही राहिलं. आणि म्हणून खोडके साहेबांनी आपल्या माणसाला पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि दुसरी बातमी छापून आणली जी मी स्वतः पत्रकार असताना छापलेली आहे मित्रांनो, की राणांच्या समर्थनार्थ मिल कामगार सरसावले. कारण की आपल्याला कागद माहित नव्हते, हे कागद आपल्याला माहित नव्हते. राणा जागा घेण्याच्या प्रयत्नात होते. सगळी कारवाई पूर्ण झाली. मित्रांनो, एक व्यक्ती या सभेमध्ये बसलेला आहे, त्याचा नामोल्लेख मी केला पाहिजे. ती व्यक्ती आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयाचे सुरेंद्रजी टेंभुर्णे या ठिकाणी बसलेले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे साहेबांची रिपब्लिकन पार्टी, त्या रिपब्लिकन पार्टीचं ते काम करतात. आपले नगरसेवक आहेत इथले प्रकाश बनसोड. मी तुम्हाला अनेक नावं सांगू शकतो. जावेद मेमन माजी नगरसेवक, हे माझ्या पक्षाचे लोक नाही. मी माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरून अन्य पक्षाच्या नेत्यांची लोकांची नावं घेतोय, कारण की विवेक भाऊ आपली संस्कृती आहे. ज्यांनी आपल्यासाठी काम केलं, ज्यांनी या गावासाठी चांगलं काम केलं त्या काळात त्यांचे नाव आपण घेतले पाहिजे. आम्ही येते भाऊचं नाव घेतो, आम्ही मंगलदासजी यादव भाई यांचं नाव घेतो, आम्ही माजी आमदार के बी शृंगारे साहेबांचं नाव घेतो, कारण की ते आमच्यासाठी झटलेले आहेत, आमच्या गावासाठी झटले आहेत. आमचे वैचारिक मतभेद असतील त्यांच्यासोबत काही, आम्ही त्यांच्या पक्षाला विरोध केला असेल, पण त्यांनी आमच्या गावासाठी केलं, त्यांच्या आम्ही नावं घेतो. तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसले. आमच्या हक्काची जागा या गावामध्ये तर जागा शिल्लक नाही. एक जागा शिल्लक होती, तिथे लोकांच्या हाताला काम द्यायला पाहिजे, ती जागा तुम्ही स्वतःच्या खिशामध्ये घालायला निघाले. म्हणजे एक तुकडा पहिले शेखावतांना, दुसरा धाने पाटलांना, तिसरा राणांना. वा 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 वा. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाची बाब की ज्याचे पुरावे या 140 पानांमध्ये प्रत्येक पानावर आहे की तेव्हा या मिल चाळीच्या परिसरामध्ये 350 मिलचे कामगार राहत होते आणि या 350 कामगारांना प्रत्येकी 225 स्क्वेअर फूट जागा ही मालकी हक्काने द्या. लक्षात घ्या मित्रांनो, 300 रुपयाचा किराणा मिळतो तुम्हाला फक्त. 3000 रुपयांचा किराणा 70,000 घरांमध्ये 21 कोटी रुपयाचा दानत आहे तुझी. 300 रुपयाचा किराणा मिळतो. आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र संविधानावर श्रद्धा ठेवणारे लोक, आम्हाला लाज वाटत तो 300 रुपयाचा किराणा आम्ही हाती घेतो. अरे तो किराणा नाही आहे, तुमच्या घराला लावलेला बॉम्ब आहे. तुमची हक्काची 225 स्क्वेअर फूट जागा गिळण्यासाठी जो माणूस निघतो ना, त्याच्या बदल्यात तुम्हाला तो 300 रुपयाचा किराणा देतो. 300 रुपयाचा किराणा त्याच्या बदल्यामध्ये. 225 स्क्वेअर फूट जागा प्रत्येक माणसाला मिळावी. मिल चाळीतलं कोणतेही घर हटवता कामा नये. जे जे लोक त्या चाळीमध्ये राहतात त्या चाळीतल्या प्रत्येक माणसाला 225 स्क्वेअर फूट जागा मिळावी. हे शासन दरबारी असताना आमचा आमदार 9 वर्षामध्ये
मूग गिळून बसला होता, मौन बसला होता. माझं आव्हान आहे तुम्हाला मित्रांनो, कोणीही सांगा विजय मिल मधल्या कोणी राहणाऱ्या माणसांनी किंवा राणांनी या आमदारांनी या 9 वर्षामध्ये तुम्हाला येऊन कधी सांगितलं का की ही जागा तुझ्या हक्काची आहे, ही जागा शासनाने तुला दिली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतोय, असा एकही प्रयत्न केला नाही. कारण ती जागा त्यांना त्यांच्या घशामध्ये घालायची होती. त्यावेळी या गावातले जावेद मेमन, अर्जुन रामभाऊ बोरकर हे विजय मिल कामगार संघटनेचे कृती समितीचे पदाधिकारी होते. सुरेंद्रभाऊ टेंभुर्णे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे, प्रकाश भाऊ बनसोड आठवलेचे रिपब्लिकन पार्टीचे नगरसेवक, अब्दुल शेख रशीद काळू हेही माझ्या पक्षाचे नाहीत. अब्दुल शेख रशीद काळू वस्तीतले हेही माझ्या पक्षाचे नाहीत. महेश तायडे दलित पॅंथरचे जिल्हा सचिव, प्रशांत महल्ले माजी नगरसेवक जे यावेळी आमच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उभे होते, आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. प्रवीण तायडे तेव्हा ते मनसेमध्ये होते. शेखर मंगल साखरे यांच्यासह काही लोकांनी त्यावेळी आक्षेप घेतला. यांनी लेखी आक्षेप घेतला की नाही आम्हाला आमच्या विजय मिलची जागा कोणाच्या घशामध्ये घालायची नाही, ही जागा खासगी संस्थेला देता कामा नये, या जागेवर सरकारचा उद्योग उभा राहिला पाहिजे, गरिबांची घरं उभी राहिली पाहिजे. म्हणून या आपल्या बांधवांनी या मित्रांनी आक्षेप घेतला. मला यांचे गोडवे गायचं काहीही कारण नाही. याच्यातला कोणीही माझ्या पक्षात नाही, याच्यातला कोणीही माझ्या मंचावर हजर नाही, याच्यातल्या कोणीही अजूनही मला समर्थनाचं पत्र दिलेलं नाही. तरी मी यांचे गोडवे का गातोय? कारण की यावेळी त्यांनी पत्र व्यवहार केला, यांनी आक्षेप घेतला, यांनी हरकती घेतल्या. सुरेंद्र टेंभुर्णे हे रिपब्लिकन पार्टीचे असताना देखील तेव्हा नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस जे आजचे राज्याचे सगळ्यात लोकप्रिय सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांकडे सुरेंद्रभाऊ टेंभुर्णे गेले होते. आणि हा रवी राणा मला म्हणतो की तुम्ही कुठे होते तेव्हा मीच देवेंद्रजींना पत्र दिलं होतं, देवेंद्रजींना फोन केला होता आणि विनंती केली होती की देवेंद्रजी सुरेंद्रभाऊ प्रामाणिक कार्यकर्ता आहे, रिपाईचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांच्याकडे बघू नका, एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, एका चांगल्या मुद्द्यासाठी लढतोय, तुम्ही त्यांना मदत करा. आणि याच सन्माननीय देवेंद्रजींनी विधिमंडळामध्ये आवाज उचलून ही जागा थांबवली होती. मित्रांनो, आम्ही काय केलं होतं? आमच्याच नेत्यांनी जागा थांबवली होती. ही तर तुम्ही घशात घातली असती. आमच्या अनेक जमिनी तुम्ही घशामध्ये घातल्या. आमच्या काय कामाच्या? तुम्हाला कोट्यवधी ग्रँट येतात सरकारच्या, मोठे मोठे प्रकल्प बडनेराच्या आजूबाजूला लावले, किती लोकांना रोजगार दिला, किती लोकांना काम दिलं, ज्याच्या भरोशावर तुम्ही अब्जाधीश झाले, ज्याच्या भरोशावर तुमच्या घराला टाईल्स लागले, ज्याच्या भरोशावर तुमच्या घराला संगमरवर चढलं. ती जागा आमच्या बडनेराची, आमच्या बडनेरातले शेत तुम्ही त्याच्यासाठी गिळले, आमच्या कास्तकार बांधवांचे शेत गिळले. किती लोकांना रोजगार मिळाला? रोजगार मिळाला नाही. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, मी जेव्हा ही जागा जाऊ नये यासाठी संघर्षासाठी उभं राहिलो, तुम्ही सांगता की पुरावे दाखवा, राजीनामा देईल. पण हे पुरावे हे दाखवले. हे एक फ्लेक्स वाचलं मित्रांनो, असे मी 20 फ्लेक्स लावले. म्हटलं आता आपण लावले पाहिजे. मी फ्लेक्स लावत नाही फारसे, मग तो पैसेच नाही लावू कुठून. पण यावेळी लावले, वर्गणी जमा केली, मित्रांना मागितले, 20 फ्लेक्स लावले. म्हटलं जनतेच्या समोर पुरावे गेले पाहिजे, जनतेच्या समोर दूध का दूध पाणी गेलं पाहिजे. तुम्ही खड्डा बुजवलाय. एक दिवशी बघा, तुम्हाला आठवत असेल तर फेसबुकवर जे आहे लोक, तुम्ही मागे जाऊन बघा की जावेद मेमननी लाईव्ह केलं की यहाँ खड्डा गिरा हुआ है. ते खड्ड्यात जाऊन झोपले जावेद मेमन. थोड्या वेळाने रवी राणा तिथे आले, बोले जावेद भाई क्या हो गया? म्हणजे देखो रवी भैया यहाँ पर बहुत बड़ा खड्डा हो गया. जो आपण पूल उतरतो ना रेल्वेचा नवा बांधलेला, त्या पुलाच्या समोर खड्डा होता. 2 वर्ष यांना खड्डा दिसला नाही. धडाधड लोकांच्या गाड्या पडत होत्या, ऍक्सिडेंट होत होते. आणि यांनी दुपारी तिथे माती टाकली, अक्षरशः माती टाकली. चिखल व्हायला लागला, पावसाळ्याचे दिवस होते. आणि ती माती टाकल्यावर यांनी त्या पुलावर फोटो लावले की खड्डा बुजवणाऱ्या रवी राणा यांचे अभिनंदन. अरे, तुमची ड्युटी आहे. नशीब की तुम्ही मैतीचा खड्डा बुजवल्यावर फोटो नाही काढत त्याचा, तर माती दिली. लाज नाही वाटत तुम्हाला? पूर्ण रस्त्यांची अशी तशी मतदारसंघातल्या माझ्यासोबत चला. जिथून अमरावती मतदारसंघ सुरू होतो, 2-2 फूट जाडीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आमच्या डॉक्टर सुनील देशमुखांनी तयार केलेले आहे. लोकांच्या हाताला काम मिळायला लागलं त्या टेक्सटाईल झोन मध्ये. आणि तुम्ही काय बसले तर तुम्ही फ्लेक्स लावून आले, खड्डा बुजवला म्हणून फ्लेक्स.
म्हटलं आता यांनी खड्डा बुजवल्याचा फ्लेक्स लावला, आपण आपल्या गावची जागा वाचून आलो, माझ्या गावच्या प्रामाणिक माणसांचा जीव असलेली जागा वाचून आलो, आपण फ्लेक्स लावावा. या फ्लेक्स कुमारांनी मित्रांनो चोरही यांच्या मदतीला धावले. हो सांगा, चोरही कोणाच्या मदतीला धावतात? चोरही कोणाच्या मदतीला धावतात? चोरही यांच्या मदतीला धावले. माझे मित्रांनो 20च्या 20 फ्लेक्स एका रात्रीतून चोरून नेले, एका रात्रीतून चोरून नेले. मी सभेसाठी तुमच्याजवळ आलोच नसतो. तुम्ही तो फ्लेक्स वाचला असता. इथे लावला होता की नाही फ्लेक्स? इथे फ्लेक्स लावला होता. या जयस्तंभ चौकात असा फ्लेक्स लावला होता. रात्री लागला, सोमवार बाजार होता त्या दिवशी. बऱ्याच 200-300 लोकांनी तो फ्लेक्स वाचला. ते पुरावे वाचल्यानंतर लोक म्हणाले, नाही भाऊ हे पुरावे तर आहे. आमदार जेव्हा मत मागायला आपल्या घरी येईल, या पुराव्यांवर आपण त्यांना विचारलं पाहिजे रात्रीतून फ्लेक्स काय. सकाळी लोक उठले, 2-3 कार्यकर्त्यांचे, इथल्या बिचारे व्यापारी बंधूंचे मला फोन आले, शिवराय भाऊ रात में तो बहुत अच्छा फ्लेक्स लगा था, क्यों निकाल लिया तुमने? मैंने बोला मैंने नहीं निकाला भाई. फिर बोले किसने निकाला? मैंने बोला मैं क्या बताऊं, आपको ढूंढो किसने निकाला. पोलिसांकडे गेलो, अर्ज केला. ते मला विचारले कोणी काढले. म्हटलं मी वेडा आहे? लोकांच्या वर्गणीतून फ्लेक्स लावले. गोरगरीब जनतेने मला पैसे दिले ते फ्लेक्स लावण्यासाठी. त्यांनी ते ती जागा वाचवण्यासाठी फ्लेक्स लावले. ज्यांनी चोरून नेले त्यांना विचारा, त्यांना शोधा, सीसीटीव्ही फुटेज तपासा. तपासणी चालू आहे, हरकत नाही. नेले तर न्या. बरं माझे आपल्या गावातले लोक अजबच आहे. ते म्हणे भाऊ 20 फ्लेक्स गेले तर गेले, जाऊ द्या. एक नवा लावून मोठा सावता मैदानावर लावला मोठा फ्लेक्स. अरे म्हटलं कशाला पैसे करता करता आपल्या जो देवानी तोंड दिला बोलायला. आपल्या गावातले लोक जमा करू. हे जे आपल्या इथे जमा झाले 1000-2000 लोक आहे, हे 2-3 हजार लोक आपले ब्रँड अँबॅसेडर आहे. हे घराघरात जाऊन सांगतील, हे घराघरात जाऊन आपले पुरावे वाटतील. आपल्याला गरज नाही आहे, कारण की आपल्या जवळ कोणाच्याही जागा हक्कवून पैसा आलेला नाही. आणि गरिबांची कळवळ आहे असं जर तुम्ही दाखवता, जर त्या पिशव्या वाटतानाचे फोटो काढता. मित्रांनो मला एक गोष्ट, मला किराण्यावर काही बोलायचं नाही, घ्यायचं असेल तर घ्या, कारण की तेवढंच त्याच्याजवळ कमी होते, कारण की आपलंच दाबलेलं आहे. त्याच्यामुळे ते ठेवून घ्या, पण त्याला जागू नका. कारण की आपल्या बडनेराची प्रतिमा जिल्ह्याच्या बाहेर, आपल्या गावाच्या बाहेर खराब होते आहे. मतदारसंघाची प्रतिमा की इथले लोक किराण्यावर मत देतात, ही आपली प्रतिमा झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, दिलेली लोकशाही आणि आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार जर आपल्याला शाबूत ठेवायचा असेल मित्रांनो, तर सतसत विवेक बुद्धीने मतदान करणं शिका. सतसत विवेक बुद्धीवर मतदान झालं पाहिजे. हे 200 आणि 300 रुपयाच्या किराण्यावर विकले जाणार आम्ही नाही, ते घेऊ नका मी म्हणणार नाही. मी न म्हणताच आमच्या गंगाताई ज्या गरीब वस्तीत राहते, तुम्हाला माहिती आहे दलित मित्र उत्तमरावजी भैसने या गावातला अत्यंत प्रामाणिक आंबेडकरांच्या, फुलेंच्या, शाहूंच्या, अण्णाभाऊ साठेंच्या, गाडगे बाबांच्या विचारांना जागणारा अत्यंत प्रामाणिक आणि शब्द जर वापरायचा झाला तर फाटका माणूस आहे. आजही बिचारा पायी फिरतो. खरं आहे की खोटा आहे? रवी राणा तुम्ही नाही ओळखत त्या माणसाला, आम्ही ओळखतो तो माणूस काय आहे. त्यांच्या वस्तीमध्ये नाही मिळाला काही गोरगरीब लोकांना किराणा, दिला नाही कारण गंगाताईची वस्ती आहे. गंगाताई शिवराय भाऊची बहीण आहे आणि शिवराय भाऊच्या बहिणीच्या वस्तीत 10, 15, 20, 25 घरात किराणा दिला नाही. एक गरीब बाई बोलता बोलता विचारून गेली, का रवी भाऊ आमच्याकडे किराणा कोण नाही पाठवला? म्हणे त्या शिवराय भाऊन थांबवला ना म्हणे. अरे वा रे वा. नव्या वस्तीतला किराणा किशोर जाधवनं थांबवला, तिकडला किराणा बंडू धामणेनं थांबवला, तिकडला किराणा ललित झंजाळनं थांबवला. तू दानशूर आहे. 21 कोटी रुपयाचा किराणा घेऊन तू निघाला. वाटशील मोजक्याच घरामध्ये, दाखवशील 3000 रुपयाचा, देशील 300 रुपयाचा. कोणतं गणित आहे, कोणता हिशोब आहे? आकडेमोड समजत नाही. सिव्हिल इंजिनियर आहे मी शिकलेलो, पण याचे आकडे मला अजून समजले नाही. मित्रांनो 9 वर्षात फ्लेक्सवर जेवढे आकडे छापले गेले, 300 कोटी आणले, 400 कोटी आणले, 200 कोटी आणले, 250 कोटी आणले, एकही खड्डा बुजला नाही. जुन्या वस्तीमध्ये सतीश भाऊ रात्री 12:30 वाजता नळ येतो की नाही? सांगा जुन्या वस्तीतलं कोणी लोक इथे असतील तर. 12:30, 1, 2 वाजता नळ येतो आणि बाईला जाग येऊन घरातल्या, माणसं तर उठतच नाही. माणसं तुम्हाला माहिती आहे तरच झोपले राहते, तिलाच जाग राहते. तीच बिचारी कळ राहते का पाणी भरलं गेलं पाहिजे, उद्या 30 रुपयाचा बंबू विकत आणावं लागल, थंड गार राहते, त्याला सवय राहत नाही, म्हणून ती बिचारी रात्र जागते. कुठं डोळा जर लागून गेला
तर बादलीवर पाणी मिळत नाही. अरे मतदारसंघातल्या लोकांना जिथे पाणी संपत नव्हतं, तुमच्या या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाणी नाही मिळून राहिलं. का नाही मिळून राहिलं? मी उघड केलं. सुधारणारा आले आमचे प्रामाणिक कार्यकर्ते जुन्या वस्तीचे विजूभाऊ नागपूर, त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक होते. त्यांच्या पक्षाचे म्हणून लोकांनी निवडून दिलं नाही, विजूभाऊचं काम चांगलं म्हणून निवडून दिलं होतं. हे विजूभाऊ नागपुरे तो रावण दहनाचा कार्यक्रम करतात, तो नरकासूर दहनाचा कार्यक्रम करतात. त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आले. लोकांनी विचारलं की का रवी भाऊ, तुम्ही तर वचन दिलं होतं निवडणुकीमध्ये, दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळ सारखं दुसरं वचन दिलं होतं की पिंपरी चिंचवड, अजून अशा कोणत्या कोणत्या मुंबई आहे, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड, वसई विरार, जर असे नाव त्या महानगरपालिकांना आहे तर अमरावती बडनेरा असं नाव या महानगरपालिकेला का नको? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की 6 महिन्याच्या आत आम्ही अमरावती बडनेरा नाव करून आणू अशी घोषणा रवी राणांनी निवडणुकीत केली. लोकांनी विचारलं, लोक म्हणे का रवी भाऊ तुम्ही म्हणाले होते की 6 महिन्याच्या आतमध्ये अमरावती बडनेरा नामकरण करू, कधी होणार नाव? तर नरकासूर दहनाच्या 2 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये आमदार रवी भाऊ राणा म्हणाले की आता जर 6 महिन्यात अमरावती बडनेरा हे नाव जर झालं नाही तर विजय नागपुरी जे नगरसेवक हे राजीनामा देतील. अरे काय न्याय बघा, म्हणजे नाव हे करून आणणार, होणार नाही माहिती आहे, आणि ते जर झालं नाही तर राजीनामा कोणी द्यायचा? यांनी द्यायचा, विजय नागपुरींनी. आता तो बिचारा त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता होता, तो प्रामाणिक कार्यकर्ता होता, तो म्हणे हो हो भाऊ मी नक्की देईन. काम झालं नाही. पण बळी कोणाला गेला? बळी रवी राणाला गेला मित्रांनो. लोकांचा विश्वास उडाला, कारण की तुम्ही विजय नागपुरेकडे बोट टाकलं होतं, त्याचा या विषयाशी संबंध नव्हता. विजय भाऊ नागपुरे या व्यक्तीचा या विषयाशी संबंध नव्हता, पण तुम्ही बोट दाखवलं. याही नरकासूर दहनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आले आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुम्ही काय सांगता माहितीये? हे काम माझं नाही, या मंचावर बसलेले लोक यांनी करून आणावं, मी यांच्यासोबत यायला तयार आहे. मित्रांनो, गंगाताईंनी उल्लेख केला देशी दारूच्या आंदोलनात, देशी दारू दुकानाच्या विरोधाचा लढा मी अजूनही देतो, माझा लढा संपलेला नाही. तो दुकानदार कोर्टामध्ये गेला, मी कोर्टामध्ये कॅवेट दाखल केला, आजही माझा वकील तिथे उभा आहे. रोज मी नियमितपणे त्यांच्याशी प्रयत्न करतो की ते दुकान तिथून हटलं पाहिजे म्हणून. आणि देशी दारूच्या आंदोलनातल्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ ते दुकान जर बंद झालं असेल तर ते आमच्या आंदोलनाच्या दरम्यान झालेलं. पण मी तुम्हाला सांगतो की त्या देशी दारू दुकानदाराच्या पाठीशी भक्कमपणे आमदार रवी राणा उभे आहे. आमदार रवी राणांची त्यांना फूस आहे की कुठल्याही परिस्थितीत दुकान हटवू नका. आणि तुम्ही येऊन इथे खोटे वक्तव्य करता की माझ्याकडे अर्ज द्या, दुकान हटवून दाखवतो. कशाला अर्ज द्या? तुम्हाला निवडून दिलेला. गंगाताईंनी माझ्याकडे अर्ज केला पाहिजे. शिवराय कुलकर्णींचे काही एकच उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्या जुन्या वस्तीमध्ये रत्नकलाबाई माहुलकर नावाची बाई राहते, अत्यंत गरीब महिला आहे, वृद्ध महिला आहे, एकटी राहते, मुलगा दुसरीकडे राहतो तिचा. माझ्यापेक्षा मोठा मुलगा आहे वयाने, बाळूभाऊ त्याचं नाव आहे. एकदम सज्जन माणूस आहे, भित्रा माणूस आहे, कोणाच्या वाट्याला कधी गेला नाही, कोणाची खोडी कधी काढली नाही. ती गरीब महिला आजही फाटकं लुगडं नेसणारी महिला दिवसभर परिसरातल्या लोकांचे कपडे कोळशाच्या इस्त्रीने प्रेस करते आणि आपलं पोट भरते. बरोबर आहे की नाही गंगाताई? जे लोक जुन्या वस्तीत राहतात कंपासपुऱ्यामध्ये जाऊन तुम्ही पाहून घ्या, तुम्ही देखील जाऊन पाहून घ्या किती बाई तिथे काम करते. एक महिला तिच्या घरी भाड्याने आली. ती बाई तुमची माडीवरची खोली आहे, खोली आम्हाला भाड्याने देऊन टाका. गरीब बाई, कोणालाही 500-600 रुपये 400-500 रुपये जर भाडं मिळालं तर कोणी नाही म्हणत नाही. घेऊन कोण आलं? एक मोहन चौबे नावाचा पोलीस शिपाई आणि रवी राणा यांच्या गाडीवर चालक असलेला शेळके नावाचा माणूस एक महिला घेऊन त्यांच्या घरी आली. म्हणून या महिलेला आम्ही हिची शिफारस करतो, या महिलेला घर द्या. ती सामान्य बाई आहे, तिने खोली दिली. आणि खोली दिल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की या महिलेला आपल्या गावातून 60 ठिकाणाहून हाकलण्यात आलेला आहे. 60 ठिकाणाहून महिलांच्या झुंडीच्या झुंडी पोलीस ठाण्यात गेल्या, तक्रारी झाल्या. आणि अशा तक्रारी झालेली महिला आपल्या घरात राहायला आली हे त्या गरीब बाईला नंतर कळलं. कळल्यानंतर तिने काही दिवसांनी म्हटलं की बाबा हे काही सगळे ते लोक येतात, युवा स्वाभिमानचे लोक येतात, तो शेळके येतो, राणांच्या गाडीचा ड्रायव्हर, चांगलं वाटत नाही, रात्री बेरात्री तुझ्या घरी येतात, ते दारू पिलेले असतात, तू घर खाली कर. त्या बाईच्या अंगावर गेली. म्हणजे माझं तू काहीच वाकडं करू शकत नाही, माझ्यावर 1 डझन केसेस आहे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये.
1 डझन माझ्यावर केसेस असतानाही माझं कोणी वाकडं करू शकलं नाही, कारण की माझ्या मागे राणा साहेबांचा आशीर्वाद आहे. तू माझं काहीच करू शकत नाही, तू मला काहीच करू शकत नाही. बिचारे गरीब लोक, मला तुम्ही सांगा, एकीकडे गरिबांचे कैवारी म्हणून तुम्ही स्वतःचे फोटो छापता, थैल्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता 300 रुपयाच्या, आणि जे गरीब लोक बिचारे, धोबी समाजाची ती महिला, काल तिची कथा मी व्हॉट्सअपवर वाचली, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या कुटुंबाचा आक्रोश काल ते पोलीस ठाण्यात आलेले पावल्या जात नव्हता. तुम्ही बघा, ती कथा उपलब्ध आहे. प्रणितजी सोनी नगरसेवक या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करतो. बडनेरातल्या गरिबांचे मित्रांनो हे हाल आहेत. हे हाल जर थांबायचे असतील, मी तुम्हाला 3-4 छोटे उदाहरण बडनेरातले सांगतो की बडनेराला टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जाते, ते आपल्याला डोक्यातून काढून टाकायचं आहे. आमचा विचार तुम्ही केलाच पाहिजे. 51,000 मतं बडनेरा शहरामध्ये आहे. आमचा विचार तुम्हाला करावा लागेल. गणपतीची मिरवणूक निघते, आम्ही सगळे गणपती एकत्र काढतो, नव्या वस्तीतले जुन्या वस्तीतले, पण आदल्या दिवशीपर्यंत आमचे गणपती ज्या रस्त्याने जाणार आहे त्या कुठल्याही रस्त्यातला खड्डा एक पूर्ण आमचा खड्डा दुरुस्त केला जात नाही. यावर्षी आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो. रस्त्यावर उतरून आम्ही महाराष्ट्रात सत्तेत असताना, केंद्रात सत्तेत असताना, सत्ताधारी असताना आम्हाला इथे आंदोलन करावं लागलं, कारण की आम्हाला अधिकारी सांगत होते की तुमच्या आमदारांच्या आम्हाला सूचना नाहीत. मी स्वतः रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, त्यानंतर खड्डे दुरुस्त झाले. आमच्या गावामध्ये तुम्ही भांडण लावता, आमच्या गावामध्ये अजिबात वातावरण खराब नाही. आमच्या इथे गणपतीची मिरवणूक निघते, आमचे गदर भाई आणि त्यांचे सगळे सहकारी गणपतीच्या मिरवणुकांचं स्वागत करतात. त्या गावामध्ये तुम्ही सांगता की आज ईद आहे, आज महाराणा प्रताप जयंती आहे, तर आज तुम्ही दोन्ही म्हणू नका, तुम्ही उद्या ईद मनवा, तुम्ही परवा महाराणा प्रताप जयंती मनवा. मी त्यांना सांगितलं की तुम्ही का करता असं? इथे आमचा आपापसामध्ये वैर नाही. आम्ही आजच ईद साजरी करू आणि आजही महाराणा प्रताप जयंती साजरी करू, पण ही फूट, हे भांडणं या गावामध्ये तुम्ही लावता, कारण की समाजातले भांडणं झाल्यानंतर सगळी मतपेटी तुमच्याकडे वळते हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून बडनेरातलं सामाजिक वातावरण खराब करण्याचे तुम्ही प्रयत्न करता. मित्रांनो, आज मी छोटासा प्रयत्न केला, पुन्हा वारंवार तुमच्या जनतेच्या दरबारामध्ये येणार आहे, कारण की ही लढाई जनतेच्या दरबारातली लढाई आहे. ही आम्हाला तमा नाही. तुम्ही कितीही धन वापरा, कितीही पैसा वापरा, धनशक्तीच्या विरोधात आम्ही जनशक्तीचा लढा देणार आहोत. म्हणून आज मी जनतेच्या दरबारामध्ये आलेलो आहे आणि माझ्या गावापासून सुरुवात केली आहे, बडनेरापासून. या गावाचा मी नागरिक आहे, या गावावर माझं प्रेम आहे आणि या गावातल्या इंच जागेसाठी मी लढणार आहे. त्यासाठी माझा लढा आहे आणि म्हणून तुम्हाला आशीर्वाद मागायला आलो. मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगणं आहे की विजय मिलची 1 इंच जागा आपण जाऊ देणार नाही आणि जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा तुमचं सगळ्यांचं समर्थन पुन्हा मागेल. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार. धन्यवाद.